सुस्वागतम विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक काळंगे PS, भीमाशंकर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज शिनोली, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आज आपण एका वेगळ्या भागाकडे जात आहोत आणि तो वेगळा भाग म्हणजे आपल्या प्रश्नपत्रिकेमधील एक जो प्रश्न असतो, नकाशा आराखडा भरणे. या आराखड्याच्या अनुषंगानं नकाशा कसा भरायचा आणि तो कशा प्रकारे परीक्षकाकडून तपासला जातो याची आपण आज चर्चा करणार आहोत. नकाशा भरण्यापूर्वी आपल्याला प्रथमतः नकाशातील काही ज्या बेसिक बाबी आहेत या बेसिक बाबी समजावून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जगामध्ये एकूण 7 खंड आहेत आणि 4 महासागर आहेत. या 7 खंडाची आणि 4 महासागराचं पृथ्वीवरील किंवा नकाशातील स्थान नेमकं कोणत्या ठिकाणी आहे ते प्रथमतः आपण समजावून घेऊ. प्रथमतः आपण पृथ्वीवरील खंड क्रमानं समजावून घेऊ. पहिल्यांदा डाव्या कोपऱ्यामध्ये वरचा असणारा उत्तर अमेरिका खंड, त्याखाली दुसरं खंड आहे दक्षिण अमेरिका खंड. त्यानंतर वरच्या बाजूला युरोप खंड, त्याखाली आफ्रिका खंड, त्यानंतर जगातील सर्वात मोठं असणारं आशिया खंड आणि त्याखाली एकच खंड आणि एकच देश असणारं ऑस्ट्रेलिया खंड. एकूणच हे 6 खंड आणि 7वं जे खंड आहे ते 7वं खंड खाली दक्षिण ध्रुवावर आहे. ते निर्मनुष्य आहे, त्यामुळं बऱ्याच वेळा नकाशामध्ये ते दाखवलेलं नसतं, परंतु ते खाली दक्षिण ध्रुवावर आहे. असे हे 7 खंड आणि त्याचबरोबर जे 4 महासागर आहेत त्यामध्ये उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला आणि आशिया व ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला असणारा जगातील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर. त्यानंतर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिका खंडाच्या मध्ये असणारा दुसरा महासागर अटलांटिक महासागर. त्यानंतर आशिया खंडाच्या आणि भारताच्या दक्षिणेला ऑस्ट्रेलियापर्यंत पसरलेला हिंदी महासागर हा तिसरा महासागर. आणि जगातला 4था महासागर आहे तो आहे उत्तर ध्रुवावर, त्याला आर्टिक महासागर म्हटलं जातं. अशा पद्धतीनं पृथ्वीवरील एकूण जमीन 7 खंडामध्ये विभागलेली आहे. तर पृथ्वीवर असणारं जे एकूण पाणी आहे, जलभाग आहे, हा या 4 महासागरात व कित्येक समुद्रात विभागलेला आहे. पृथ्वीवरील जमीन आणि पाणी यांची विभागणी आपण पाहिली. याचं कारण असं की जोपर्यंत आपणाला पृथ्वीवर कुठं जमीन आहे, खंडभाग कुठं आहे आणि पाण्याचा भाग म्हणजेच महासागराचा भाग कुठं आहे हे समजल्याशिवाय नकाशा आराखडा भरणं शक्य होत नाही. म्हणून हा भाग आपण समजावून घेतला. आता आपण प्रत्यक्ष नकाशा कसा भरला जातो त्याकडे जाऊ. त्यासाठी पहिल्यांदा
आपण प्रश्नपत्रिकेमध्ये नकाशा भरण्यासाठी जो दिलेला प्रश्न असतो त्या प्रश्नातील उपप्रश्न समजावून घेऊ आणि मग प्रत्यक्षात नकाशा भरण्यास सुरुवात करू. आता आपण आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्न दिलेला असतो नकाशा भरण्यासाठी त्या प्रश्नाच्या अनुषंगानं उदाहरण घेऊ, प्रश्न घेऊ आणि प्रत्यक्ष नकाशा कशा पद्धतीनं भरला जातो आणि त्याचं गुणदान कसं होतं ते विचारात घेऊ. नकाशामध्ये प्रश्न असतो, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असतो. नकाशात पुढील माहिती भरा. 8 पैकी 6 आणि त्या प्रश्नाला गुण असतात 6. म्हणजे 8 उपप्रश्न दिलेले असतात आणि त्यापैकी कोणतेही 6 मुद्दे 6 बाबी आपणाला नकाशात दाखवायचे असतात आणि प्रत्येक बरोबर येणाऱ्या मुद्द्यासाठी 1 गुण अशी ही गुणांची विभागणी असते. नंबर 1, भारतातील लाव्हा पठार. दुसरा आकडा आहे दक्षिण गोलार्धातील टुंड्रा हवामानाचा प्रदेश. नंबर 3, डॉगर बँक क्षेत्र. नंबर 4, नैसर्गिक सौंदर्य व आल्हाददायक हवामान असलेला प्रदेश. नंबर 5, भूकंप क्षेत्र जपान प्रदेश. नंबर 6, मादागास्कर पठार. नंबर 7, जगातील सर्वात खोल गर्ता. आणि नंबर 8, दक्षिण अमेरिकेतील अर्वाचीन वली पर्वतरांग. हे 8 मुद्दे आपणाला नकाशामध्ये सूचीच्या साह्यानं दाखवायचे. आपण नकाशाकडे जाऊ. आपल्यासमोर जगाचा नकाशा, ज्याला आपण आराखडा म्हणतो, तो दिलेला आहे. यामध्ये असणारे खंड आपण मागच त्याची सविस्तर चर्चा केलेली आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत, जमिनीवर विचारलेला भाग आपणाला जमिनीवर दाखवायचा असतो, तर पाण्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये असणारा भाग समुद्रामध्ये दाखवायचा असतो. आणि मग या नकाशामध्ये आता आपणाला जमीन आणि पाणी ओळखता येऊ लागलेलं आहे. मग आपण एका मुद्द्याकडं जाऊ आणि तो नकाशात कशा पद्धतीनं दाखवला जातो आणि त्याची सूची कशी तयार केली जाते त्याचा आपण विचार करू. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला आकडा होता भारतातील लाव्हा पठार. आता हे जे लाव्हा पठार आहे, हे लाव्हा पठार भारतामध्ये येतं. त्याचबरोबर भारतातील जे दख्खनचं पठार आहे ते लाव्हा पठार म्हणून ओळखलं जातं. आणि मग ते आपणाला नकाशावर दाखवायचं आहे. आपण भारताकडे जाऊ. भारतामध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीनं आपण ते त्या ठिकाणी नकाशात शेडिंग करणार. नकाशातील शेडिंग केल्यानंतर आपण खाली सूचीकडे येणार. ज्या पद्धतीनं आपण नकाशात शेडिंग केलं आहे त्या पद्धतीनं आपणाला तिथं चौकोन टाकून ते शेडिंग दाखवायचं आहे. आता हे शेडिंग दाखवल्यानंतर आता ते शेडिंग कसं असावं त्याला काही बंधन नाही आहे. आपण आपल्या सोयीनुसार ते पाहिजे त्या पद्धतीनं करू शकतो आणि ज्या पद्धतीनं नकाशात दाखवलं आहे त्याच पद्धतीनं आपणाला ते सूचीमध्ये दाखवायचं आहे. आता प्रश्नपत्रिकेतला हा पहिला आकडा आहे म्हणून आपण ज्या ठिकाणी नकाशात हा मुद्दा दाखवलेला आहे त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेतला क्रमांक देऊ. आपला प्रश्नपत्रिकेतला क्रमांक 1 होता म्हणून आपण त्या ठिकाणी 1 नंबर दिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊ. दुसरा प्रश्न होता आपला दक्षिण गोलार्धातील टुंड्रा हवामानाचा प्रदेश. आता हा टुंड्रा हवामानाचा जो प्रदेश आहे तो दक्षिण गोलार्धात तो आहे अंटार्क्टिक खंड आणि म्हणून त्याचं उत्तरही आपण पुढं डॅश करून लिहून टाकू. दक्षिण गोलार्धातील टुंड्रा हवामानाचा प्रदेश अंटार्क्टिका खंड. आता हे खंड आपण शेडिंग करून घेऊ. ते खंड नकाशात दाखवल्यानंतर आपण
सूचीकडे येऊ. सूचीमध्ये ज्या पद्धतीनं आपण नकाशा दाखवलं त्या पद्धतीनं सूचीमध्ये ते शेडिंग करून घेऊ. प्रश्नपत्रिकेतला हा आपला दुसरा आकडा होता, म्हणून नकाशावर त्या प्रश्नाचा क्रमांक त्या ठिकाणी नोंदवू. हा झाला आपला दुसरा आकडा. त्यानंतर तिसरा प्रश्न होता आपला, तो होता डॉगर बँक क्षेत्र. अर्थात हे डॉगर बँक क्षेत्र हे मत्स्य क्षेत्र आहे, म्हणजेच हा पॉईंट आपला समुद्रात जाईल. आणि मग हे आहे कुठं, तर हे आहे युरोप खंडाच्या पश्चिमेला अटलांटिक महासागरामध्ये ग्रेट ब्रिटन आणि तो जो परिसर येतो त्या ठिकाणी हे मत्स्य क्षेत्र येतं. नकाशात ते आपण त्या ठिकाणी दाखवलं. त्याची सूचीमध्ये तो भाग दाखवून घेऊ. ज्या पद्धतीनं आपण नकाशावर दाखवलं त्या पद्धतीनं शेडिंग आपण सूचीमध्ये केलं. प्रश्नपत्रिकेतला त्याचा जो क्रमांक आहे 3 नंबर, तो 3 नंबर त्याच्या शेजारी देऊन टाकला. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आहे नैसर्गिक सौंदर्य व आल्हाददायक हवामानाचा प्रदेश. आता हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश साधारणपणे भूमध्य सागरीय हवामानाचा प्रदेश जो आहे तो आल्हाददायक हवामानाचा आहे. आणि तो कुठं आहे नकाशात, तर साधारणपणे नकाशामध्ये असणारा जो भूमध्य समुद्र आहे, या भूमध्य समुद्राच्या सभोवतालचा हा प्रदेश येतो आणि तो येतो युरोप खंडामध्ये. आपण त्या ठिकाणी शेडिंग करून घेऊ. त्या ठिकाणी शेडिंग झाल्यानंतर त्याच पद्धतीचं शेडिंग आपण सूचीमध्ये घेऊ. सूचीमध्ये आपण शेडिंग करून घेतलं. प्रश्नपत्रिकेतला हा आपला 4थ्या नंबरचा प्रश्न होता, म्हणून त्याचा 4 नंबर आपण नकाशावर देऊन टाकू. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आहे भूकंप प्रवण क्षेत्र. आणि हे भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून जे ओळखलं जातं ते आहे जपान देशाचं. आशिया खंडाच्या पूर्वेला जे आपणाला लहान लहान 3 बेटं दिसतात, ही 3 बेटं म्हणजेच जपान हा देश आहे. त्या ठिकाणी आपण शेडिंग करून घेऊ. त्या ठिकाणी हा भूकंप प्रवण क्षेत्र आपण दाखवला. ज्या पद्धतीनं नकाशावर दाखवला त्याच पद्धतीनं आपण सूचीमध्ये शेडिंग करून घेऊ. आणि प्रश्नपत्रिकेतला जो 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो 5व्या नंबरचा आकडा आपण नकाशावर देऊन टाकू. हा झाला 5वा प्रश्न. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. पुढचा प्रश्न आपला प्रश्नपत्रिकेमध्ये होता तो होता मादागास्कर बेट. साधारणपणे आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाजवळ असणारं जे मादागास्कर नावाचं बेट आहे, या मादागास्कर बेटावरचा हा पठारी प्रदेश आहे, तो आपण नकाशात दाखवू. या ठिकाणी नकाशामध्ये त्याचं शेडिंग केलं. त्याच पद्धतीनं आपण ते सूचीमध्ये दाखवून घेऊ. सूचीमध्ये दाखवल्यानंतर प्रश्नपत्रिकेतला त्याचा जो क्रमांक आहे 6 नंबर, तो त्याच्या शेजारी नकाशावर नोंदवून घेऊ. हा 6वा प्रश्न आपला या ठिकाणी पूर्ण झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला नंबर 7. तो आहे जगातील सर्वात खोल गर्ता. आणि हा जगातील सर्वात खोल असणारा गर्ता, त्याचं नाव आहे मरियाना गर्ता. तेही आपण सूचीमध्ये नोंदवून घेऊ. आणि मग आशिया खंडाच्या पूर्वेला आणि जपानच्या दक्षिणेला हा जगातील सर्वात खोल गर्ता आहे. हा गर्ता आपण त्या ठिकाणी दाखवलेला आहे. तो त्रिकोणी आकाराचा त्या ठिकाणी दाखवला आहे. ज्या पद्धतीनं नकाशावर दाखवला त्याच पद्धतीनं आपण सूचीमध्ये तो घेऊ. सूचीमध्ये या ठिकाणी हा त्रिकोणी आकार आपण दाखवला आणि त्याचा नंबर पण 7 नंबर नकाशावर नोंदवला. त्यानंतर प्रश्नपत्रिकेतला 8वा आणि शेवटचा आकडा आहे आपला, तो आहे दक्षिण अमेरिकेतील आर्वाचीन वली पर्वत. त्या पर्वताचं नाव आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागेल. आणि तो पर्वत आहे अँडीज पर्वत किंवा त्याला अँडीज पर्वतरांग म्हणतात.
आता ही जी अँडीज रांग आहे ही दक्षिण अमेरिका खंडामध्ये खंडाच्या पश्चिमेला दक्षिणोत्तर दिशेत समांतर पसरलेली रांग आहे. ती आपण नकाशात त्या खंडामध्ये ती दाखवली. सूचीमध्ये ती घेऊ. सूचीमध्ये ही रांग दाखवली आणि प्रश्नपत्रिकेतला जो आपला 8वा क्रमांक आहे हा 8वा क्रमांक त्या ठिकाणी आपण नोंदवला. अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये 8 आकडे दिलेले असतात. त्यापैकी आपल्याला कोणतेही 6च दाखवायचे असतात. आता हे 6 दाखवत असताना आणखी एक बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागते. ती बाब अशी की बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला 2 नंबरचा आकडा येत नाही आहे किंवा तो आपल्याला नकाशात भरायचाच नाही आहे. मग अशा वेळी प्रश्नपत्रिकेतला तो दुसऱ्या क्रमांकाचा आकडा आपण सोडून देतो आणि तिसरा आकडा पुढे घेतो, पण सूचीमध्ये दाखवत असताना त्याचा क्रमांक वर सरकवतो. इथं मात्र तसं करायचं नाही. जेव्हा आपण 2 नंबरचा आकडा सोडवत नाहीत, नकाशात दाखवत नाहीत, त्यावेळी तो तिथं न दाखवता वाटल्यास 2 नंबरचा आकडा सूचीमध्ये मोकळा कोरा ठेवा. जर तो कोरा ठेवायचा नसेल आणि तुम्हाला 3 नंबरचा आकडा दाखवायचा असेल तर वर 1 नंबर झाला, खाली 2 म्हणण्याऐवजी 3 क्रमांक द्या आणि तो दाखवा. प्रश्नपत्रिकेतला क्रमांक आपण बदलायचा नाही. तो बदलला तर होतं काय, जो एक्झामिनर असतो, तपासणारा असतो, त्याच्या ते लक्षात येत नाही. प्रश्नपत्रिकेतला आपण दाखवलेला असतो 3 नंबरचा आकडा आणि सूचीमध्ये देताना त्याला देतो आपण 2 नंबर आणि मग तपासणारा प्रश्नपत्रिकेतला 2 नंबरचा आकडा पाहतो. इकडं तुम्ही 3 नंबरचा दाखवलेला असतो, त्याला 2 नंबर दिलेला असतो आणि मग त्यातून तपासणाराच्या अडचणी होतात आणि नकळत आपण भरलेला बरोबर नकाशाही तपासणाराला त्याचा नेमका अंदाज न आल्यामुळं, ताळमेळ न आल्यामुळं किंवा आपण चुकीचं भरल्यामुळं तो त्या ठिकाणी चूक देऊ शकतो. आता यातली एक पद्धत मी तुम्हाला सांगितली. ती पद्धत होती पहिल्यांदा नकाशावर तो मुद्दा भरायचा, नंतर तो सूचीमध्ये घ्यायचा. याच्या विरुद्ध दिशेनेही आपणाला हे काम करता येतं. जे आपल्याला सोयीचं वाटेल त्या पद्धतीनं आपणाला जाता येतं. म्हणजे कसं तर क्रमानं सूचीमध्ये आकडे टाकून घ्या, चौकोन दाखवा, चौकोनामध्ये तुम्ही अगोदर शेडिंग करून घ्या आणि चौकोनात जसं शेडिंग केलंय म्हणजे सूचीमध्ये जसं आपण शेडिंग केलंय तशाच पद्धतीचं शेडिंग नकाशावर करा. म्हणजेच आपणाला नकाशाकडून सूचीकडे येता येतं किंवा सूचीकडून नकाशाकडेही जातं. आपल्याला जी योग्य पद्धत वाटेल, सोयीची वाटेल त्या पद्धतीनं, अशा पद्धतीनं आपणाला नकाशा भरता येतो. आता हा नकाशा भरल्यानंतर आपलं प्रश्न पूर्ण झाला. आता तपासत असताना एक्झामिनर कशा पद्धतीनं तपासतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. प्रश्नपत्रिकेतला पहिला आकडा एक्झामिनर पाहणार. भारतातील लाव्हा पठार, त्याचं नाव तुम्ही दिलंय का तो पाहणार. दख्खनचं पठार नाव दिलंय. मग हे सूचीमध्ये तुम्ही कसं दाखवलंय ती सूची तो पाहणार आणि दख्खनच्या पठारावर भारताकडे जाणार. भारतामध्ये ते दाखवलेलं आहे, त्याच पद्धतीनं सूचीमध्ये ते आहे. मग तो नकाशावर त्या ठिकाणी बरोबरची टिक मार्क करणार. सूचीकडे येणार, सूचीवर त्या ठिकाणी बरोबरची टिक मार्क करणार आणि सूचीच्या ठिकाणी तुमचा नवीन अभ्यासक्रमानुसार 1 मार्क त्या ठिकाणी नोंदवणार. दुसऱ्या आकड्याकडे तो जाणार. दुसरा आकडा होता दक्षिण गोलार्धातील टुंड्रा हवामानाचा प्रदेश, त्याची सूची कशी आहे तो पाहणार. सूची पाहिल्यानंतर त्याला माहिती आहे की हा प्रदेश अंटार्क्टिक खंडावर आहे. तो अंटार्क्टिक खंडाकडे जाणार. अंटार्क्टिक खंडामध्ये दाखवलेलं असेल तर तिथं बरोबरची टिक मार्क करणार. सूचीवर बरोबरची टिक मार्क करणार आणि तिथं 1 मार्क नोंदवणार. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाकडे तो जाणार. डॉगर बँक सूची पाहणार. डॉगर बँक त्याला माहिती आहे युरोप खंडाच्या पश्चिमेला अटलांटिक महासागरात आहे. तिथं तो जाणार. तिथं आपण जर तो आकडा दाखवलेलाच नसेल
तर तो परत सूचीकडे येणार, सूचीच्या ठिकाणी फुली मारणार आणि 0 मार्क त्या ठिकाणी नोंदवणार. इतरत्र तो जर तुम्ही ते दाखवलेलं असेल तर त्याला इतरत्र लगेच जाण्याची गरज नाही. पाहिजे त्या ठिकाणी ते भरलेलं दिसलं नाही, त्यानं फुली मारली, सूचीवर फुली मारली आणि तिथं 0 मार्क नोंदवला. पण हेच डॉगर बँक क्षेत्र समजा उदाहरण घेऊ आपण, की तुम्ही दुसरीकडे कुठंतरी ऑस्ट्रेलिया खंडाजवळ दाखवले, तिथं त्याला शोधात बसायची गरज नाही लगेच. तर तो काय करणार, पाहिजे त्या ठिकाणी नाही म्हटल्यानंतर सूचीवर फुली मारणार, 0 मार्क नोंदवणार. याच क्रमानं तो सगळे आकडे चेक करत जाणार. जिथं बरोबर आहे तिथं बरोबरची खूण करणार, जिथं चूक आहे तिथं चूक फुली मारणार, बरोबरच्या ठिकाणी 1 गुण नोंदवणार, चुकीच्या ठिकाणी 0 गुण नोंदवणार. आणि मग सगळा नकाशा तपासून झाल्यानंतर इतरत्र जे तुम्ही भरलंय नको त्या ठिकाणी ते त्याचं शिल्लक असतं, त्यावेळी सरळ तो त्या ठिकाणी फुली मारून ते चूक म्हणणार आणि एकूण तुमची गुणांची बेरीज वर तो नकाशाच्या वर क्वेश्चन नंबर आपला टाकणार, बरोबर करणार आणि तुम्हाला 6 पैकी किती गुण मिळाले, किती मार्क मिळाले तो क्वेश्चन नंबरच्या पुढे नोंदवणार आणि नोंदवलेले हे मार्क नंतर आपल्या उत्तरपत्रिकेच्या फ्रंट पेजवर प्रश्न क्रमांक 6 मध्ये ते मार्क तो घेणार. अशा पद्धतीनं बोर्डाच्या नकाशाची तपासणी केली जाते. अर्थात आणखी एक बाब या ठिकाणी मी स्पष्ट करतो की हा जो आपण नकाशा भरलेला आहे हा नकाशा एक गाईडलाईन म्हणून भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये आलेले मुद्दे हे प्राकृतिक भूगोलाचे आहेत. म्हणजेच 11वीच्या अभ्यासक्रमाला विचारात घेऊन हा नकाशा भरलेला आहे. पुढच्या नकाशामध्ये नंतर आपण मानवी भूगोलाचे जे मुद्दे आहेत ते त्या ठिकाणी घेणार आहोत. तात्पुरता हा नकाशा कसा भरायचा यासाठी 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गासाठी असणारी गाईडलाईन म्हणून तो तयार केलेला आहे. याचा नक्कीच विद्यार्थी मित्र आपणाला फायदा होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.